सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रातून हे सर्व समाज बांधवांचे फोन येत आहे की आज जी आपली मनोजदादा जरांगे यांनी जी भूमिका घेतली, या भूमिकेचा नेमका अर्थ काय समजायचा. तर मी थोडंसं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतो की आंतरवाली सराटी येथून काय मिळालं आणि कुणाच्या मनासारखं झालं. आज भरपूर समाज बांधवांच्या मनामध्ये जे संभ्रम होता किंवा हे जे राजकीय पक्षाचे जे नेते हे आपल्या आंदोलनाला एक नाव ठेवण्याचं काम करत होते की यांच्या मागं ह्या विशिष्ट पक्षाचा हात आहे, ह्या नेत्याचा हात आहे. तर त्या शक्यता सगळ्या वर्तवल्या गेल्या. प्रत्येक समाज बांधवांची ही भावना झाली होती की हे सरकार आपल्याला टिकाऊ आरक्षण देऊ शकत नाही, सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू शकत नाही, 52% आत आरक्षण देऊ शकत नाही, कुणबीच्या नोंदी सापडत आहेत त्या आपल्याला मिळू देत नाही. म्हणजे हे भरपूर असे संभ्रम समाज बांधवांमध्ये होते आणि ते दूर व्हावे आणि मग ते कसे करायचे. तर मग हे आपण लाचारी न पत्करता अगोदर जे समाज बांधवांनी भावना व्यक्त केल्या होत्या की आपल्या प्रत्येक गावातून आपण 5-5, 10-10 फॉर्म भरायचे आणि ते फॉर्म भरून सरकारला जागा दाखवून द्यायची किंवा हे इलेक्शन हे बॅलेट पेपरवर आणायचं. हा सर्व समाज बांधवांना एक इच्छा वाटत होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की सर्वसामान्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं सरकार हे यावं आणि त्यासाठी हे 48 पैकी 48 खासदार कसे आपले निवडून आणता येईल आणि संसदेत आपला आवाज कसा पोहोचेल यामुळे प्रत्येकाची भावना होत होती. पण आपले मतं जे आहे ना, तर ते हे प्रत्येक गावातून जर 5-5, 10-10 फॉर्म भरले तर 1000-1500 फॉर्म हे त्या जिल्ह्यातून आले असते आणि त्यामुळं आपले मतदान हे विभागले गेलं असतं. जर सरासरी आपण 1000 जर फॉर्म धरले, आज प्रत्येक व्यक्तीचे हक्काचे 5 हे मतदार असतात असं आपण समजू. आता हक्काचे 5 कसे, तर एखादा व्यक्ती जेव्हा वारतो, मरतो, त्यावेळेला त्याचे एक 5 साथीदार असतात, एक गाडगं धरणारा आणि 4 खांदेकरी. तर प्रत्येकाचे जर 5 जण जर धरले तर 1000 फॉर्मच्या मागं गुणिले 5 असे 50,000 म्हणजे हे मत जे आपले डिवाईड झाले असते. आणि हे मत डिवाईड होऊ नये म्हणून सर्व समाज बांधवांचं नंतर पुन्हा म्हणणं आलं की इतके हजारो फॉर्म न भरता कुठला तरी एक सक्षम उमेदवार की जो सर्व मराठा समाज बांधवांनी किंवा इतर जाती धर्माचे जे 18 पगड जातीचे लोक आहे या सर्वांनी मिळून एक जण उभा करायचा आणि त्याला निवडून आणायचं. आता ह्या राजकीय पक्षांना मदत का नाही करायची, तर याचंही उत्तर असं आहे की सर्वांनी मिळून जेव्हा आपल्या SIT लावायचा यांनी ठराव पास केला तर त्यामध्ये सत्ताधारी होते, विरोधी पक्षातलेही होते. मग या सर्वांनी मिळून आपल्या आंदोलनासाठी SIT लावली. मग हे सर्व मिळून जर एकत्र येऊ शकतात तर मग आपण का नाही. तर मग यांना धडा शिकवायसाठी म्हणजे यांनी कुणालाही धक्का न लावता जसं आरक्षण दिलं तसं यांना कुणालाही धक्का न लावता म्हणजे यांना कुणालाही मदत न करता आपला वेगळा काहीतरी आघाडी निर्माण करावी, हाही एक सर्व समाज बांधवांची इच्छा होती. त्यामुळं सर्वांनी आज ती बोलून दाखवली आणि प्रत्येक भागातून आपला एक अपक्ष उमेदवार असावा हे सर्व समाज बांधवांची भावना झाली. मनोज जरांगे पाटील बोलताना आज त्यांनी सांगितलं की आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आणि खरंच आहे, राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. आपला लढा हा आरक्षणाचा लढा आहे, त्याला राजकीय वळण नको लागायला. म्हणून मनोज जरांगे पाटलांची ही भूमिका होती की आपल्याला कुठलंही राजकीय पाऊल उचलायचं नाही. पण सर्व समाज बांधवांची जी भावना होती त्यामुळं त्यांनी एक दुसरा प्रश्न असा उपस्थित केला होता की आपण एखाद्या राजकीय पक्षाची जे आपले सगळी स्वराची मागणी ही मांडेल त्याच्याकडून असं बॉन्ड करून घेऊ की तुम्ही हा मुद्दा हा आमचा लावून धरणार संसदेमध्ये, शपथपत्र करून देणार ते आणि लावून धरणार आणि आपण त्याला मदत करू, असाही मनोज जरांगे पाटलांनी प्रस्ताव मांडला होता. पण सर्व समाज बांधवांनी
एकमुखाने ठरवलं की या कुणालाही आपल्याला मदत करायची नाही आणि आपला स्वतंत्र अपक्ष उमेदवार जाहीर करायचा, म्हणून ती मागणी अमान्य करण्यात आली. आणि सर्वांना एक वाटत होतं की जरांगे पाटील तुम्ही स्वतः उभे राहा, स्वतः तुम्ही इलेक्शनमध्ये उभे राहा. पण मनोज जरांगे पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, त्यामुळे त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला की मी आजही नाही आणि भविष्यात कधीही राजकारणात येणार नाही. पण सर्वसामान्य जर उभ्या राहत असले तर त्यांना आपण नक्की निवडून आणू. पण आता ते सर्वसामान्य कसे निवडायचे? आता सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं, जे आज विरोधक आपल्याला ट्रोल करतायत की आजही बैठक तुम्ही बोलवली, जसं तुम्ही मुंबईहून वापस आले तसं आजही बैठक जी बोलवली त्या बैठकीतून काही निष्पन्न झालं नाही आणि पुन्हा हे आंदोलन फेल गेलं. पण त्यांना एक सांगू इच्छितो किंवा आपले जे समाज बांधव ज्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यांना एक सांगू इच्छितो की आज आपली जी भूमिका होती ती होती की आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाला मदत करायची नाही, तटस्थ राहायचे किंवा सर्व मतदार हे सुज्ञ आहेत आणि यांना कुणाला मतदान करायचं हे कळतं. त्यामुळं आपल्याला आज राजकीय काही अपेक्षा नव्हती, त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार केलेला नव्हता. पण सगळ्यांनी तुम्ही जो मनोजदादांना टाहो फोडला की आपला उमेदवार द्या, मग आता द्यायचा तर आज एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही मोठमोठ्या गाड्या करून आज 10-10, 15-15 लोक एका गाडीमध्ये आले होते. आपण उदाहरणासाठी 5 लोक जर धरले, तुम्ही एका गाडीतून 5 जण प्रवास करत आले, तुमच्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करण्यासाठी तिथं आले आणि तुमची अपेक्षा होती की आज मनोज जरांगे पाटलांनी एक उमेदवार जाहीर करायचा. आता मनोज जरांगे पाटलांना जेव्हा त्यांनी लाखाच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, वाड्यावस्त्यांमध्ये सभा घेतल्या, त्यावेळेला तिथं एक सिंगल व्यक्तीने मदत न करता तिथं हजारो हात ते ती सभा यशस्वी करण्यासाठी झटलेले आहेत. मग आज तुम्ही समजा 5 जण जर एका गावातून आले होते आणि तुमच्यातून एक जण व्यक्ती जर त्यांनी सांगितलं असतं याला मतदान करा, तर तुमच्यासोबतचे जे 4 लोक होते त्या लोकांनी तिथंच विरोध केला असता की आमचं नाव डिक्लेअर झालं नाही. म्हणजे आपल्यामध्ये पुन्हा फूट पडली असती, भांडणं लागले असते आणि ते होऊ नये. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, आरक्षणावर फोकस ठेवायचा. पण ह्या राजकारणाच्या याच्यामुळं तुम्ही जे सोबत आलेले होते त्यात वाद निर्माण झाला असता आणि तो वाद नको होता. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी त्वरित सांगितलं की आपण 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या गावी जा, 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या परिसराचा सर्वे करा, तुम्ही सर्वानुमते एक उमेदवार ठरवा आणि त्या उमेदवाराला सगळ्यांनी 100% मतदान करून निवडून आणा. याच्यासाठी 30 तारीख दिलेली आहे. म्हणजे पुन्हा तारीख पे तारीख पुन्हा मीटिंग होणार नाही हे जे लोकांना सांगितलं होतं, तर आज ही शेवटचीच मीटिंग होती. यानंतर आपल्याला मीटिंग घ्यायची नव्हती, कारण लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे, वेळ कमी आहे आणि आपल्याला राजकीय भूमिका घ्यायची नव्हती. त्यामुळं पण आता 30 तारखेपर्यंत पुन्हा वेळ दिलेला आहे. तर जे सर्व समाज बांधव हा व्हिडिओ बघताय त्या सर्वांना मी विनंती करतो की माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन अपडेट तुम्हाला मी कंटिन्यू देत आहे आणि देत राहणार. माझ्या श्वास असेपर्यंत मराठा आरक्षण हाच आमचा अजेंडा आहे आणि आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा कुणालाही नाही. कुणीही निवडून येऊ द्या, आम्हाला काही नाही. पण तुम्ही आज जो व्हिडिओ बघताय, तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मनातला खासदार, म्हणजे तुमच्या भागामधून कोणता खासदार उभा राहायला पाहिजे आणि त्याला निवडून दिलं पाहिजे, हा तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करा. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुकत असलं तर कृपया तेही कॉमेंटमध्ये लिहा, मी ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करील. आता 48 पैकी 48 जे मतदारसंघ आहे तिथं फक्त मराठा उभा राहू शकत नाही, तर तिथं काही जागा राखीव आहेत. मग पुन्हा आपल्या समाज बांधवांची एक अपेक्षा होती की त्या ठिकाणी इतर धर्मीय समाज बांधवही आले पाहिजे, कारण आपल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्माच्या बांधवांचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे. 18 पगड जातीचे आपण जे म्हणतो, त्यात मराठा, मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, साळी, माळी, तेली, तांबोळी सर्व जाती धर्माचा आपल्याला पाठिंबा आहे. आणि त्यामुळं मग आता तुम्ही गेल्यानंतर ज्या जागा राखीव आहे तिथं राखीव उमेदवार असेल किंवा
इतर धर्मीय जे बांधवांचा आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे, तो सर्वानुमते आपल्याला ती भूमिका घ्यायची, सर्वानुमते एक उमेदवार द्यायचा. मग तो कोणता द्यायचा, त्याला टाईम लागणार होता, त्याला टाईम भरपूर द्यायला पाहिजे होता, महिना 15 दिवस, पण आपल्याकडे वेळ कमी होता. कारण 19 एप्रिलपासून खासदारकीचे जे हेच चालू होणार आहे इलेक्शनचे, तर त्यामुळं वेळ कमी होता. त्यामुळं शॉर्टकट दिलेला आहे, 6 दिवसाचा वेळ दिलेला आहे. तुम्ही सर्वानुमते कॉर्नर बैठका लावा, प्रत्येकाच्या घरोघरी जा, मत जाणून घ्या. घरोघरी जाऊन तुम्हाला लिखाण करणं शक्य नाही तर व्हॉट्सॲप ग्रुप बनवा. त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर प्रत्येकाचे काय अपडेट आहे त्या तुम्हाला मिळतील. आणि एक उमेदवार जर दिला तर त्याला सगळ्यांनी 100% मतदान करून त्याच्या मागे ताकद उभी करा. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, आपल्याला कुणाची जिरवायची नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही नेत्याची आपल्याला जिरवायची नाही. पण मराठा समाजाची जी ताकद आहे की मराठा समाज काय करू शकतो. आता मनोज जरांगे पाटील ज्या सकाळी त्यांनी आंतरवाली सराटी येथेमध्ये बोलले की आपला लोकसभा हा टार्गेट नाही, तर आपण विधानसभेत याला लक्ष करू. हे विधानसभेत याच्यासाठी की ह्या सरकारला आपली ताकद कळाली पाहिजे, आपण काय आहे. तर त्यामुळं त्यांनी ते बोलून दाखवलं होतं की आपण विधानसभेचे, कारण वेळ कमी होता आणि त्यामुळं लोकसभेत आपण लक्ष घालायला नको, ही मानसिकता होती. पण समाज बांधव हा आज कुठल्या तरी निर्णयाला पोहोचण्याच्या अपेक्षेने आलेला होता आणि त्यांना तसं वापस जायचं नव्हतं. आणि सर्वांची भावना अत्यंत तीव्र झालेली होती आणि ती भावना जाणून मनोज जरांगे पाटलांनी ठरवलेलं आहे की तुम्ही एक उमेदवार द्या. जर तो योग्य असला तर मनोज जरांगे पाटील त्याला पाठिंबा देतेत नाही देतेत किंवा त्याच्या प्रचाराला जातेत नाही जातेत, ते 30 तारखेला ते ठरवणार आहे. पण या आंदोलनाच्या निमित्तानं एक सांगू इच्छितो की शाहू फुले आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र आपण म्हणतो तर तो या आंदोलनाच्या मुळे फार एक झालेला आहे. जसं इथे दलित समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव, धनगर समाज बंजारा, हे सर्व जाती धर्माच्या बांधवांचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे. दलित बांधवांचं असं झालेलं आहे की दलित समाज हा फार मोठा आहे, पण छोटे छोटे पक्ष असतील, छोटे छोटे संघटना असतील, यामुळे ते विखुरले गेले. आणि त्यामुळं जर हे दलित, मुस्लिम, धनगर, बंजारा हे सर्व जाती जर एक झाल्या आणि त्यात मराठा, तर 48 पैकी 48 खासदार हे 100% निवडून येऊ शकतात. आता धुरवड जे आपण खेळतो, म्हणजे धुलीवंदन जे आपण साजरा करतो, त्यामध्ये आपल्याला समजा आता भगव्या रंगाचा प्रेम असला तर आपण भगवा कलर आणतो. दलित बांधव त्यांना जर प्रिय निळा रंग आहे तर ते निळा रंग आणतात. हिरवा रंग म्हणजे रंगावर बघितलं जात होतं. पण खरं म्हणलं तर धुलीवंदन हे सर्व कलर एकत्र करून खेळलं गेलं पाहिजे. आणि तशाच पद्धतीने हे झेंडे जे आपण वेगवेगळे वापरत होतो, भगवा, हिरवा, निळा, पिवळा, पांढरा, तर हे सगळे एक होऊन म्हणजे एक नवा पायंडा या महाराष्ट्राला मिळावा ही अपेक्षा. उमेदवार उभे करायचा हा उद्देश आपला नव्हता, पण समाज अचानक भावना त्यांच्या तीव्र झाल्या आणि अचानक हा निर्णय बदलला गेलेला आहे. त्यामुळं आजची मीटिंग जागतिक लेवलची मीटिंग जी आपण म्हणत होतो, ती जागतिक लेवलची मीटिंग म्हणजे सभेचं स्वरूप आलं होतं. जिकडं बघावं तिथपर्यंत मराठा समाज बांधव आलेले होते. ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल करू द्या. आपण कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात पोस्ट करताना काळजीपूर्वक पोस्ट करायची आहे. आचारसंहिता लागलेली आहे. कुठल्याही नेत्याच्या विरोधात कुणी चुकीची कॉमेंट करायची नाही. पोलीस प्रशासनाच्या कुणी चुकीची कॉमेंट करायची नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा, पुन्हा एक सांगायचं राहिलं की राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती, पण काही ठिकाणी आमच्या निर्दोष तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामुळं समाज चवताळला होता. जसं आजच्या मीटिंगला येताना भरपूर समाज बांधवांना नोटिसा देण्यात आल्या की तुम्ही आंतरवालीच्या मीटिंगला चालले, तुम्हाला जाता येणार नाही, पायबंद करण्यात येत होतं. भरपूर हालापिष्ट सहन करून गाड्या अडवण्यात आल्या होत्या. त्यामुळं समाज आज चवताळला होता. मराठा समाज हा शांतताप्रिय आहे, भोळा समाज आहे. म्हणजे कुणावरही लवकर विश्वास ठेवतो.
पण सर्वांनी चौकस राहून जे आपल्याला 5-6 दिवस मिळालेले आहे, कुठलाही एकच उमेदवार आपल्याला द्यायचा आहे ज्याचं म्हणजे फॉर्म जर टाकला गेला तर तो रिजेक्ट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि एक फॉर्म जर आपण सर्वानुमते टाकला तर अपक्षामध्ये पुन्हा दुसरा फॉर्म आपल्या समाज बांधवांनी टाकायचा नाही, मतं विभागू द्यायचे नाही. आता हे राजकारणी काय करतील की तुमच्या आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सांगतील की हे तुझा फॉर्म भर, तुझी पात्रता इतकी असं आहे तसं आहे, तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील. कृपया निर्णय घ्यायचा आपल्यालाच 30 तारखेपर्यंत. आपण निर्णय काळजीपूर्वक घ्या. नसल जमत तर सरळ सरळ मतदार राजा हा हुशार झालेला आहे. कुणाला मतदान करायचं हे सर्वांना कळतं. तर ते आपण तटस्थ भूमिका घेऊन ज्यांना जिथं वाटेल त्या उमेदवाराला त्यांना मदत करू द्या. किंवा जर सर्वांची तुमची इच्छा आहेच तर एक उमेदवार द्या आणि 100% सर्व जाती धर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन आपला अपक्ष उमेदवार जो राहील त्याला निवडून आणा. आणि कुणावरही अन्याय होणार नाही. सर्वांशी चर्चा करूनच एक योग्य उमेदवार आपण द्यायचा आहे. आणि मी हे जे आज जे घडलं याच्या शक्यता मी माझ्या चॅनलवर जे व्हिडिओ तुम्ही बघताय मी त्याचं सातत्य ठेवलेलं आहे. आणि ज्या गोष्टी मी सांगत होतो त्या 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 होत आलेल्या आहे आणि होत राहणार. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आता नाही तर कधी नाही, आता ही योग्य वेळ आहे म्हणजे इथं डिसिजन घेण्याची. इथं आपण चुकता कामा नये. वेळ फार कमी आहे. हे समाज बांधवांच्या मनासारखं झालेलं आहे, इतर कोणाच्या मनासारखं झालेलं नाही. ट्रोल करणारे म्हणतात की यांना हे अपेक्षित होतं, हे राजकारणातच येणार होते, असं होतं, आंदोलनच त्याच्यासाठी होतं. तर हे आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही जरी राजकीय आपण ही जी भूमिका घेतोय, एक उमेदवार उभे करतोय, तर ते फक्त त्या निवडणुकीपुरतं बघा. पण मराठा आरक्षणापासून कुणीही हटता कामा नये. आपल्या समाज बांधवांच्या ज्या कुणबीच्या नोंदी सापडत आहे त्यांना अडीअडचणी येत आहे, तर प्रत्येक समाज बांधवांनी त्यांना मदत करायची आहे. आपला समाज हा एक ठेवायचा आहे, नेक ठेवायचा आहे. आपल्या जे बांधाचे वाद असतील किंवा इतर वैचारिक वाद असतील ते लगेच सोडून द्यायचे आहे. आणि सर्वांनी, कुणाचं लग्नाचं कार्य असेल तर सर्वांनी मिळून धावून जायचं आहे, कुणाचं दुःखाचं कार्य असेल सर्वांनी मिळून धावून जायचं आहे. आपल्या समाजात जे गोरगरीब असतील, जे शिक्षणापासून वंचित असतील, ज्यांना पैशामुळं फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल, सर्वांनी मिळून एक वेगळा आदर्श आपण घडवून देऊ आणि सर्वांनी मिळून त्याला मोठं करण्याचं काम करू. असा काहीतरी पायंडा पाडा. पॉझिटिव्ह आपल्या समाजाविषयी पॉझिटिव्ह बातम्या द्या. न्यूज चॅनलवाल्यांनी, पुन्हा एकदा सांगतो, न्यूज चॅनलवाल्यांनी आपल्या सर्व बातम्या ह्या आंदोलनाच्या दाबलेल्या आहे. तर हे आपलं जे चॅनल आहे सचिन हावळे पाटील, या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. कृपया तुम्हाला एक विनंती आहे हात जोडून, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं ते समजून घ्या. तुम्ही लिंक जी आलेली आहे ती लिंक ओपन केल्यानंतर ओपन ॲप म्हणून तिथे येतं, त्याच्यामध्ये गेल्यानंतर सबस्क्राईबचं खाली बटन असतं आणि तिथं घंटीचं बटन असतं, ते दाबा म्हणजे वेळोवेळी येणारे अपडेट तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक फेसबुकला असेल, व्हॉट्सॲपला असेल, सर्व ग्रुपला हा शेअर करा. कारण पॉझिटिव्ह बातम्या ह्या समाज बांधवांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. निगेटिव्ह बातम्या लवकर पोहोचतात कारण त्यांना काहीतरी घडून आणायचं असतं, तर ते न होऊ देता, म्हणजे तुम्ही जे आरक्षणाच्या समर्थनार्थ आहे म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जे वाटतंय की तुमच्या मनातला खासदार कोण असावा ते नाव तुम्ही ह्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणे दुसऱ्या समाज बांधवांना ते लक्षात येईल. आज आपला समाज हा 400 वर्षानंतर एकत्र आलेला आहे आणि तो आपल्याला असा गमवता कामा नाही. छोटं कुठलंही जर काही मनात शंका कुशंका आली तर त्याची चर्चा करा. जे आपल्यातले तज्ज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा करा. अभ्यासकांना विनंती करतो की तुम्हीही पुढे या.
वकिलांना विनंती करतो, तुम्ही पुढे या, डॉक्टर्सना करतो की समाजात जे गोरगरिबांना जर औषधोपचार वाचून जर आपले समाज बांधव हे वंचित राहिले असतील त्यांना मदत करा. शिक्षण संस्थावाल्यांना म्हणतो, गोरगरीब आपले जे शिक्षण घेत आहे त्यांना मदत करा. जे नोकरी MPSC UPSCची तयारी करत असतील त्यांना पुस्तकं नसतील त्यांना पुस्तकं द्या. अनाथ मुलांना सांभाळा. एक नवीन पायंडा पाडा. आणि उद्या पुन्हा मी माझा नवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकत आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीचं काय होऊ शकतं ते मी पुन्हा त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.